उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा विद्यार्थी गुणगौरव सोहळा, माळी समाज सेवा समितीचा उपक्रम, नाशिकमध्ये भव्य विद्यार्थी गुणगौरव सोहळा, 1600हून अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार. माळी समाज सेवा समितीचा उपक्रम, उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा विद्यार्थी गौरव सोहळा, देश विदेशात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, नाशिकमध्ये ऐतिहासिक आयोजन. नाशिकमध्ये माळी समाज सेवा समिती नाशिक, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं भव्य विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. रविवारी धनलक्ष्मी बँक्वेट हॉल, निलगिरी बागेसमोर, छत्रपती संभाजीनगर रोड, पंचवटी इथं झालेल्या या कार्यक्रमाचं आयोजन समितीचे अध्यक्ष विजय मारुतराव राऊत यांनी केलं. गेल्या अनेक वर्षापासून राऊत हे समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं, ते उच्च शिक्षित व्हावे आणि देशाच्या विकासात हातभार लावावा या हेतून हा उपक्रम राबवत आहेत. परमश्रद्धेय क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने प्रेरित होऊन या समितीची स्थापना झाली. यामार्फत समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाते. या उपक्रमातून अनेक विद्यार्थी आज देशात आणि विदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून झाली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्रनाथ टागोर फार्मा कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष मनोज पिंगळे, माजी आमदार वसंत गीते, माजी आमदार बाळासाहेब सानप, बाजीराव तिडके, शंतनू शिंदे, योगेश कमोद, बाळासाहेब जानमाळी, गिरीश बच्चाव आदी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान गायत्री ग्रुपचे चेअरमन चंद्रकांत बागुल यांनी भूषवलं. या प्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. या उपक्रमाविषयी अधिक माहिती माळी समाज सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष विजय राऊत यांनी दिली. मुळात आमचा उद्देश हा समाजातील तळागाळापर्यंत पोहोचण्याचा करण्याचा आहे. यांनी महात्मा फुलेंनी जे शिक्षणाचं ओळख घेतलं, महात्मा फुलेंनी शिक्षणाचं महत्व पटवून दिलं, म्हणून आज अवकाशात सुद्धा महिला जायला लागल्या. त्याचबरोबर पुरुषांबरोबर महिला थोडी काम करायला. आज ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बसले प्रत्येक क्षेत्रात महिला यशस्वी होतात. या उद्देशाने ही सेवा समिती दर 28 नोव्हेंबरला त्या महिला असतील, पुरुष असतील, सर्व समाजातील त्यांचा आम्ही सत्कार करत असतो. एक समाजासाठी सर्व कॉन्ट्रीब्युशन असावं कुठंतरी, म्हणून ही संघटना काम करते. आमची संघटना एखाद्या कॉलेजमध्ये कोणाची फी थकली आणि त्या मुलाला जर बाहेर काढून दिलं आणि तो मुलगा आमच्याकडे आला तर तिथं जाऊन आम्ही त्याचं निराकरण करतो, फी भरतो. कोणाला शिक्षणाला काही अडचण असली दरवर्षी 2 मुलं दत्तक घेतात, फक्त त्याचा 3 वर्ष 4 वर्षाचा डिग्रीचा असेल तो करतो. असे आमचे बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी त्या मुलांना दत्तक घेऊन त्यांचं पालन पोषण किंवा त्या ठिकाणी शिक्षणाचं काम ते करतात. अशी बरीचशी मंडळी ज्यांना काही अडचण पडली, त्यांना काही मदत देत असली तर आमचे काही मित्र आहेत ज्या क्षेत्रातले, ते कधी व्यासपीठावर येत नाही, काही सांगत नाही, पण त्यांना सांगितलं की याला मदत करा, ते त्याला मदत करतात. आम्ही हा विद्यार्थी गुणगौरव 30 वर्षापासून करतो. म्हणून आम्हाला या शहरामध्ये असंही सामाजिक सभागृह वसंत भाऊच्या माध्यमातून म्हणा, बाळासाहेबांच्या माध्यमातून म्हणा, एखादा असं पंचवटीमध्ये त्याच्या सामाजिक सभागृहात तिथला कुठला सरकारी कार्यक्रम जरी असला तर त्यावेळेस बुकिंग इथे उपलब्ध नाही झालं पाहिजे, सगळ्यांना घेता आलं पाहिजे. यावेळी माजी आमदार बाळासाहेब सानप आणि वसंत गीते यांनी समितीच्या कार्याचं कौतुक करत लवकरच या समितीला भव्य सभागृह उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं. वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन मला असं वाटतं मागच्या वेळेस महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन अनेक मेळावे या संस्थेच्या माध्यमातून घेतले गेले. अनेकांना मदत करण्याचं काम या संस्थेचे पदाधिकारी करीत असतात. पण आपल्याला माहित आहे का आपल्या भागामध्येच एक 3.5 एकरचं एक सभागृह आहे. मी पूर्णपणे सहकार्य करेन. हे सभागृह जर आपल्या संस्थेला घेतलं, तिथं हॉल आहे, गार्डन आहे, सगळं आहे. त्याची डेव्हलपमेंटची जबाबदारी काही आमदार निधी असेल, काही खासदार निधी असेल, काही महापालिकेची निधी असेल, हे आपण वेगवेगळे निधी आणू आणि ते भविष्यासाठी या संस्थेला देण्यासाठी मी आणि वसंत भाऊ नक्की आपल्याला प्रयत्न करेन. आणि पुढच्या वर्षी हा कार्यक्रम आपल्या स्वतःच्या सभागृहात कसा होईल याच्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. आणि म्हणून विशेष करून तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. हे काम तुम्ही या जिल्ह्यामध्ये सेवा समितीच्या माध्यमातून उभं केलं. बाळासाहेबांनी जो शब्द दिलाय, कारण तो हॉल त्यांनी बांधलेला. मला असं वाटतं बाळासाहेब तुम्ही तो हॉल दिला तर चांगलंच होईल. मग ह्या काही विषयावर या सुद्धा आपण साहेबांकडे मांडल्या पाहिजे, उद्धव साहेबांनी केलं पाहिजे की तिर्यापीची जागा घेतली गेलेली आहे, की नदी किनाऱ्याची असो, गंगेच्या किनारी असो, त्यातली 2-3 एकर जागा आम्हाला तुम्ही करा आणि द्या. जर काही आता 100 100 200 एकर जागा पडलेल्या आहेत
तात्पुरती नको पण मध्यवर्ती ठिकाणी द्या. तो पण बाळासाहेब आपल्याला समाज मंदिर देणार आहेत. आमची जी काही गरज पडेल ती निश्चितपणे द्या. सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो, त्याचं अभिनंदन करतो. तसेच प्रमुख पाहुणे मनोज पिंगळे, अध्यक्ष चंद्रकांत बागुल यांनी संत शिरोमणी सावता माळी, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांना दिले. विद्यार्थ्यांना मी विशेषतः सांगू शकतो की आपल्या समाजामध्ये खूप असे दिग्गज आहेत की ज्यांचा आदर्श घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. आपल्या समाजात अनेक मोठी लोक घडून गेली आहेत. जसं आपण आता सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख केला, ज्यांच्यामुळे शिक्षण आपल्या सगळ्यांना मिळालं. तर हे त्यांचं उदाहरण हे तर सावतामाळी हे तर माझा आदर्श आहे. म्हणजे 1250 साली त्यांचा जन्म झाला आणि 1295 साली त्यांचं निर्वाण झालं. 45 वर्षाचं आयुष्य आपण अजून सुद्धा त्यांचं नाव घेतो. असं काम आपल्या समाजातल्या माणसांनी संपूर्ण इतर समाजांना दिशा देण्याचं काम या सावतामाळी या संतांनी केलंय. परंतु अखंड हरिनाम आणि स्वतःचं काम त्यांनी त्यांचा मळा सुंदर फळवला. हा मळा म्हणजे काय, तर आपण जे काम करतो ते प्रामाणिकपणे करायचं. सावता म्हणजे प्रामाणिकपणा, सावताचा अर्थच होतो. तर ह्या प्रामाणिकपणे आपण कुठे पण काम केलं तर आपल्याला यश नक्की मिळतं, हा माझा विश्वास आहे. विद्यार्थ्यांनी खरं तर तुमची ही यशाची पहिली पायरी आहे. 10वी 12वी अजून तर खूप तुम्हाला ध्येय गाठायचं आहे. सर्वप्रथम तुम्ही खूप मोठं उच्च ध्येय ठेवा आणि ध्येय गाठण्यासाठी स्वतःला झोकून द्या, हे खूप महत्वाचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना, आपणच आहोत आपल्या जीवनाची शिल्पकार आहोत. जर तुम्हाला तुमचं जीवन चांगलं घडवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही स्वतःच प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. या गुणगौरव सोहळ्यात नाशिक जिल्ह्याचं संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या 5वी पासून विविध स्पर्धा परीक्षा, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, मेडिकल आणि इतर क्षेत्रात घवघवीत यश मिळवलेल्या 1600हून अधिक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. हा सोहळा उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा विद्यार्थी गुणगौरव सोहळा म्हणून ओळखला जातो. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी गुणगौरव समितीचे मयूर मोटकरी, अभिजित राऊत, महेश गायकवाड, सचिन दप्तरे, मिलिंद तांबे, रुपेश बडदे, वैभव विधाते, संतोष पुंड, श्रीहरी शिंदे तसेच महिला समितीच्या अध्यक्षा मंगला माळी यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून अनेक समाज बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणे, नाशिक.